मॅडम नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपलं? माझं रेश्मा तुकाराम शिंत्रे, राहणार बेलेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. बरं, आता हे तुम्ही कुठलं औषध घेतलं मॅडम? किंडो शॉप घेतलेला आहे. कुणाच्या माध्यमातून मिळालं तुम्हाला हे? बामण्यामध्ये खवरे सर आहे, त्यांच्या माध्यमातून घेतलेला आहे मी. बरं, कुणासाठी घेतला होता? मुलग्यासाठी. हां हां, काय काय त्रास होता? त्याला त्रास होता की मन स्थिर नव्हतं, त्याचं सांगतेला ऐकत नव्हता, स्मरणशक्ती नव्हती, म्हणजे त्याला वाचलेलं किंवा हे केलेलं आठवणीत राहत नव्हतं, असं त्याला त्रास होता. आणि भूक पण लागत नव्हती. बरं, किती दिवस झालं मग तुम्ही द्या लागला हे? 15 दिवस झाले सर. काय फरक जाणवत होता आता हे दिल्यानंतर? हे मी दुधातून सकाळ संध्याकाळ दुधातून एक एक चमचा घातलेला आहे. त्याच्यातून म्हणजे 15 दिवसात मला फरक त्याच्यात मध्ये दिसलेला आहे. काय फरक दिसला? भूक वाढली त्याची, वेळेवर जेवण खायला लागला तो, मन स्थिर व्हायला लागला, एका जागी बसला तो, अभ्यास करत बसला. पहिला अभ्यासाला बसत नव्हता, आता तो अभ्यासाला बसतो आणि मी सांगतेला ते ऐकतो. पहिला ऐकत नव्हता, आता सध्या ऐकतो तो. बरं बरं, आता असंख्य अशी मुलं आहेत ज्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ह्या औषधाबद्दल? सर मी 15 दिवस मला रिझल्ट आलेला आहे माझ्या मुलग्याचा. असे भरपूर अशी मुलं आहेत की त्यांचं मन स्थिर नाही, की एकाग्रता नाही, की अशा भरपूर मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी हे औषध घ्यावं, किंडो शॉप असं, आणि दुधातून घातलं तरी चालेल. ओके ओके ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद.